आणि आता एक नजर टाकणार आहोत 10:25 मोठ्या बातम्यांवर। सांगलीच्या जागेचा तिढा वाढला। सांगलीचा निर्णय होईपर्यंत राज्य प्रचार समितीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार आमदार विश्वजित कदम यांचं नाना पटोलेंना पत्र। एकनाथ खडसेंनी घरवापसीचा विचार केला तर भाजप त्यांचं स्वागत करेल। भाजप खासदार रक्षा खडसे यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टींमधील चर्चा फिसकटली। हातकणंगले मतदारसंघात ठाकरे उमेदवार देणार। माजी आमदार सत्यजित आबा पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। अकोला लोकसभेबाबत काँग्रेसशी चर्चा करणार। काँग्रेसनं प्रकाश आंबेडकरांविरोधात उमेदवार जाहीर केल्यानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया। शरद पवार गटाची उर्वरित 5 जागांची यादी उद्याच जाहीर होणार। रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात येणार। वर्धा लोकसभेसाठी पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांनी भरला अर्ज। शरद पवारांच्या उपस्थितीत अमर काळेंचं शक्ती प्रदर्शन। महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधवांकडून उमेदवारी अर्ज दाखल। बुलढाण्यात महायुतीच्या नेत्यांसह प्रतापराव जाधव यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांच्या मेळाव्याला विजय करंजकरांची अनुपस्थिती। ठाकरे गटाकडून उमेदवारी न मिळाल्यानं विजय करंजकर नाराज। त्यामुळे विजय करंजकर बंडखोरी करणार असल्याची चर्चा। आनंदराज आंबेडकरांचा अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल। आनंदराज आंबेडकरांचा अमरावतीत जोरदार शक्ती प्रदर्शन। उपचारादरम्यान उंदीर चावल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। पुण्याच्या ससून रुग्णालयातला धक्कादायक प्रकार। ससूनच्या प्रमुखांकडून यासंबंधी चौकशीचे आदेश। ईडीनं हरकत न घेतल्यानं अखेर आप खासदार संजय सिंग यांना जामीन मंजूर। कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात झाली होती अटक। तिहार जेलमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरती 24 तास असणार सीसीटीव्हीची नजर। मधुमेह असल्यानं केजरीवालांसाठी स्वतंत्र आयसोलेशन रूम तर घरच्या जेवणाचीही न्यायालयाकडून परवानगी। राजधानी दिल्लीमधील प्रसिद्ध कचोरीच्या दुकानात भरधाव कार घुसली। अपघातात 6 जण जखमी झाल्याची माहिती। छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। यात 8 नक्षलवाद्यांचा खात्मा। मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त। इस्रायलनं गाझापट्टीमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात 7 स्वयंसेवक ठार। तर दुःखद घटनेमागची परिस्थिती जाणून घेण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना। आयडीएफकडून निवेदन प्रसिद्ध। राज्यात 2 महिने उष्णतेच्या झळा बसणार। अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता। हवामान विभागाचा इशारा। बिग बी अमिताभ बच्चन यांचा कोस्टल रोडवरनं प्रवास। बिग बी यांनी स्वतःच व्हिडिओ केला शेअर। मोदी आणि शहा महाराष्ट्रातील प्रचाराचं रणशिंग फुंकणार। 10 एप्रिलला मोदींची पहिली सभा रामटेकला होणार तर 14 एप्रिलला चंद्रपुरात दुसरी सभा। अमित शहा 6 एप्रिलला विदर्भातनं प्रचाराला सुरुवात करणार।